नमस्कार मैत्रिणींनो, निन्नो रोशा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत हॉटेल स्टाईल मशरूम मसाला. तर हा मशरूम मसाला घरच्या घरी खूप छान होतो. अगदी हॉटेलमध्ये जाऊन खाल्ल्यासारखं फिलिंग होतं आणि नाही का एक भरपूर प्रमाणात आपण घरी खाऊ शकतो. तर हे पाव किलो मी मशरूम ऑनलाईन मागवलेत. तर हे आपण चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. तर आता आपण याचे दोन दोन भाग करूया आणि मसाला काय काय घेतलाय तो पण तुम्हाला दाखवते. तर हे मशरूम दोनच भाग करायचे, कारण हे ना असे हे केले ना थोडेसे फ्राय केले की एकदम बारीक बारीक होते. तर ह्याचे दोनच भाग करायचे आणि दोन भाग करूनच मग हे करायचं. त्याच्यामध्ये तुम्ही मशरूम मटार टाकू शकता, पनीर टाकू शकता, जे तुम्हाला आवडतं ते टाकू शकता ह्यातमध्ये. ही स्पेशल हॉटेलची भाजी आहे. दोन वेळा हॉटेलमध्ये खाल्लं तर एकदा तरी घरी नाही का असं बनवून खावा तुम्ही, मग घरची पण चव तुमच्या लक्षात येईल. तर आता आपण हे चिरून घेतलंय. तर आता ही भाजी ना बटर माझ्याकडे आता उपलब्ध नाहीये, माझ्याकडं आहे तूप घरचं. तर तूप आणि थोडंसं तेल टाकणार आहे, कारण तूप आपलं जळू नये म्हणून. तर असे तुकडे करून घेतलेत. तर आता आपण ह्याला ना फ्राय करून घेऊया. जेवढे तुमच्या सदस्य आहेत, मेंबर आहेत, त्यानुसार तुम्ही क्वांटिटी वाढवू शकता चिरून. आता ह्याला आपण फ्राय करून घेऊया. लगेच फ्राय होते आणि झटपट भाजी होते याची, त्याला काय वेळ लागत नाही. तर आता हे आपण मशरूम ह्यामध्ये टाकून घेऊया. त्यातच थोडंसं किंचित तेल पण टाकू, म्हणजे चांगले फ्राय होतील आपले मशरूम. कारण फ्राय करूनच खावा. हे कसं मशरूम म्हणजे फंगलच आहे एक प्रकारचं. तर थोडंसं त्यामध्ये जर काय असेल तर ते निर्जंतुक होऊन जाते. आता आपलं मशरूम फ्राय झालंय, चांगलं नरम झालंय. याला काढून घेऊया. तूप टाकत आहे. काळं नमक पण पाहिजे म्हणून थोडं. आपलं तूप जळू नये म्हणून मी थोडंसं तेल पण टाकत आहे. हे टोमॅटो आणि कांदा भाजून घेतलेला आहे, तो फिरवून घेतलाय त्याची पेस्ट. ही बॅडगी मिरची पावडर आहे लाल. हा आमचा घरगुती मसाला आहे बनवलेला. आणि हे वाटण आहे, यात मगज बी, आलं, लसूण, जिरं आणि कोथिंबीरीचा आणि एक मिरची टाकलेली आहे. आणि मगाशी केलेला मसाला, हा मसाला बडीशेप, धने, जिरे याचा मसाला आहे. आणि थोडासा अगदी ना पुरता किचन किंग मसाला टाकणार आहोत. आणि काळं नमक. अगदी कमी साहित्यामध्ये ही भाजी तयार होती आणि एकदम खराब नाही. आता हे आपण परतून घेऊया. टोमॅटो आणि कांदा आपण भाजल्यामुळे जास्त काय ह्याला परतायचं नाही, कारण ते अगोदरच भाजून घेतलेलं आहे. लय जास्त भाजलं तर ह्याची सगळी चव जाईल. यातच आपण हा मसाला टाकत आहोत घरी बनवलेला. अगदी थोडा टाकायचा हा मसाला टाकणार आहे, कारण आमच्या घरगुती मसाल्यामध्ये ऑलरेडी आहेत गरम मसाले.
हलवून घेऊया याला. मस्त असा वास सुटलाय घमघमाट. त्यातच मी बेडगी मिरची पावडर टाकत आहे. हळद आंबा. हा आमचा घरगुती मसाला टाकत आहे, कारण या घरगुती मसाल्यामध्ये गरम मसाले आहेत, सगळं आहे जिन्नस. हळद टाकून घेत आहे. झटपट ही भाजी तयार होते. आता आपण ह्यातच फिरवून घेतलेली पेस्ट टाकत आहोत. ही जी पेस्ट आहे ती घट्ट झाल्यामुळे मी पाणी टाकत आहे आतमध्ये. तर आता आपल्याला याला तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. झाकण पाहिजे. ह्याच्यातच आपण ना नमक टाकून घेऊया. थोडंसं काळं नमक टाकू. आणि आपलं साधं नमक टाकूया. काळ्या नमकनं भाज्या खूप छान स्वादिष्ट होतात. पण बेता बेताच टाकायचं, जास्त हे नाही टाकायचं. आता आपल्या ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत आपण शिजवून घेणार आहोत. याच्यावर झाकण टाकते म्हणजे आपली ग्रेव्ही तेल सुटेपर्यंत शिजेल. का हळूहळू तेल सुटायला लागले आपल्या ग्रेव्हीला. मस्त अशी शिजायला लागली. अजून हिला शिजवायचं आहे. त्यानंतर आपण ह्यातमध्ये मशरूम टाकणार आहोत. हो का, केवढं तेल सुटलंय बघा ह्या ग्रेव्हीला. आता आपली ही जवळजवळ तयार झालेली आहे ग्रेव्ही. आता आपण ह्याच्यामध्ये मशरूम टाकणार आहोत. तत्पूर्वी एक जिन्नस टाकायचं राहिलंय. दिसतंय का तुम्हाला? ऑइल ऑइल तेल तेल सगळं सुटलंय याला. थोडंसं नाही का, भाजी ही हॉटेलची भाजी ही थोडीशी गोडसर असते, तर त्याला थोडासा किंचित गोडवा येण्यासाठी मी सॉस टाकत आहे बघा. तुम्हाला आवडत असेल तर टाका, नसेल तर गोड वगैरे साखर काही टाकू शकता तुम्ही. अगदी थोडंसं टाकलेलं आहे चवीपुरतं.
तर आता ही भाजी 3 ते 4 लोक आरामशीर खाऊ शकता तुम्ही. तेव्हा का मैत्रिणींना किती असं मस्त असं याला तेल सुटलंय बघा, दिसते का तुम्हाला. आता हे आपण फ्राय केलेले मशरूम टाकूया ह्यात. जितकं तुम्हाला घट्ट पाहिजे पातळ पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही करू शकता. मी मिडियमच करणार आहे. हो का, झाली का नाही हॉटेलसारखी मस्त मशरूम मसाला. कोणाला आवडतो मशरूम मसाला सांगा. थोडंसं पाणी मी ह्यात ॲड करते. आता आपलं ना हे बघा मशरूम मसाला तयार झालेला आहे. कोथिंबीर हो का, तुम्हाला दिसतंय का. आता आपण मशरूम मसाला भाजी आपली तयार झाली. मी तुम्हाला आता थाळी दाखवते, आजची थाळी हो का. तर आजची थाळी आहे मशरूम मसाला आणि पुलाव आहे बघा. पुलाव पण किती भारी झालाय, मस्त असा झालाय, खूपच भारी झालाय. तर हा मशरूम मसाला दाखवलेला आहे, तो मैत्रिणीनं तुम्ही घरी बनवायचा आणि आपल्या कुटुंबाला खाऊ घालायचा आणि तुम्ही पण खायचं. आणि माझ्या चॅनलला कमेंट करून सांगायचं की हा मशरूम मसाला कसा झालाय. माझा चॅनल आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेलचं बटन दाबा आणि कमेंट करून सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली. आजची आमची दुपारच्या जेवणाची पूर्ण थाळी. देऊया नाही व्हिडिओ नाही काढत. एवढी भाजी मला काढून घेतो डिशमध्ये. जरा मोठा होता काय की गॅस खाली हे झालं मधल्या गॅसवर एकदम बारीक होता ना. हां हां